हे झालं माणसाचं. देवाचं सांगतो, देवाचं. भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता माता पंचवटीच्या परिसरात फिरत होते, आपल्याला माहिती आहे. बरं, आमच्या तिकडे लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम असला म्हणजे ते वनवासी लोक फार मस्त गीत गातात, नाही का महाराज? इकडे ते तुम्हाला कल्पना नाही त्याची. भावार्थ रामायण लावलं असे कोणी महाराज सांगायला असले, ते रामायण संपेपर्यंत मग लक्ष्मण शक्तीचा प्रेड आला की 14 दिवस वनवासाला जायचं, असे बारदाण्याचे कपडे शिवायचे आणि असे गोड गीत बोलतात. नाशिक त्र्यंबकेश्वर डोंगर मैदान, डोंगर मैदान, गुंफा बांधिली रामान, बांधिली रामान, त्यात राहती कोण कोण, राम लक्ष्मण सीता माई तिघे जण, लंकेचा रावण आला गोसाई होऊन, वाढ सीता माई भिक्षा बाहेर येऊन, भोळी सीता माई खाली रेषा ओलांडून, कपटी रावण गेला सीतेला घेऊन. एक दिवस राम प्रभूने सांगितलं, लक्ष्मण मला असं वाटतं एकदा जान्हवी नदीचा किनारा फिरून येऊ आपण. का बरं? आपल्या प्रारब्धात फिरणंच आता. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. बरे का? मग जरा येऊ किनारा फिरून. कशामुळं? वरती एक कुटुंब राहते, त्या पत्नीचं नाव आहे अनुसूया आणि त्या मुनींचं नाव आहे आत्री. फार जबरदस्त पतिव्रता होऊन गेल्या महाराष्ट्रात. आता परवा दत्त जयंती झाली बरे का? धरी अवतार विश्वतारावय, आत्रीच्या अनुसूया गरोदर. त्या 3 देवाने भिक्षा मागितली होती सत्व हरण करण्याकरता. पार्वती महादेवाची, ब्रह्मदेवाची सावित्री, विष्णूची लक्ष्मी यांनी सांगितलं जा तिचं सत्व हरण करा. देव होते तरी पत्नीचं ऐकावं लागलं त्यांना. सत शिकले कशाचं सत शिकले, पाण्यात बदल झालेला बर. पत्नीचं ऐकावं लागते. आले गाला आले हक्क मारली तेव्हा तिघांनी, भिक्षा आणावी माये म्हणून, पडता शब्द अनुसयेचे कानी, आले बाहेर भिक्षा घेऊन दोबार. अनुसयेने जाणून वेळ पाहुनी आयसा समय काळ, पतीची प्रार्थना केली तात्काळ, तिन्ही देवाशी केले हो बाळ दोबाळ. तुझ्या पोटी आम्ही घेऊ अवतार, तिन्ही देवाने केला करार, पतिव्रतेचा महिमा हातवर, दत्त या नावाने घेतला अवतार. आता बदल झाला. खरं सांगायचं म्हणजे पहिली गोष्ट पाळणा म्हणायचा संबंधच राहिला नाही. कारण हॉस्पिटलमध्ये जन्म होतोय, कशाचा पाळणा आणि कशाची दोन येतोय तरी कुणाला. त्या नगर जिल्ह्यात जामखेड म्हणून एक मोठा स्टॉप आहे, तिथे माझे कीर्तन एका माणसाने म्हणे, महाराज आपल्या यमुनीला मुलगा झालाय, बारशाचा कार्यक्रम आहे, कीर्तन तुमचं ठेवायचंय. म्हणलं ठेवा. आता 1 दिवसाचं नियोजन होत नसतं, किती मोठे का सत्यात सज्ज असते. अरे चला म्हणलं घेतो आपले दिवस खाली राहण्यापेक्षा गेलो. आता त्याने आपण घर मालकाने मस्त जेवणाची सोय केली. मग म्हणे महाराज आता बसा पटांगणात. महिलांची पाणी होती, दिली बास टाकून पटांगणात, त्याच्यावर गोधडी टाकून दिली. ती गोधडी महात्मा गांधीच्या काळातली होती. बसा म्हणले निवास. म्हणलं बसतो. आता मग ते महिलाचे पाणी ऐकायचो मी.
त्याच्यात एक मुस्लिम समाजाची महिला आलती, ती बी पाळणा म्हणायची, नाना नानी आएंगे कोणचे टोपले लाएंगे. आता घर मला मी हरगा बाजूला, आता पीटी मास्टरचा पाळणा होईल. मी उठून बसलो, म्हणलं याचा काही क्लासिकल पाळणा आहे काय ऐकावं म्हणलं. एवढी एवढी पेटी 2-4 पानाचं पुस्तक त्यांनी माईक पुढे घेतला, पाळणा सुरू केला. असा पाळणा धोरणात. नव्या माशी ही बाळ जन्मलं, जन्मल्यावर ही पालथ पडलं पाळणा. पाळण्यात टाकलं, उत्तानं झालं. झोपायचं त्याने ती बॉम्बला लागलं. तू काय महाराज फार विचित्र का जुना, किती विज्ञान पुढे जाऊ द्या, जुनं ते सोनं. अरे रे, तेव्हा ऐका लक्ष देऊ मरिगा. हे त्रिमूर्ती राम प्रभू लक्ष्मण सीता माता जान्हवी नदीच्या किनाऱ्याकडे निघाली. आणि निघाल्यानंतर आत्री मुनीच्या पर्णकुटी समोर आले. आत्री मुनीने पाहिले आणि विचार केला, आजी फिटले माझे डोळे, आतापर्यंत नाना साधनाच्या केल्या, ज्याच्याकरिता तो परमात्मा आला योगिया दुर्लभ. तुम्या असा परमात्मा आला. तुम्हाला एक फार सुंदर प्रमाण निळोपारायचं सांगतो. असेल पाठ नसेल पण करा. महाराज लोकांचं जरूर करावं. गवळणी निळोपारायच्या पाठ करावं. टाळकऱ्याने कीर्तनकाराने उगं डावडू डबड्या गवळणी म्हणून निळोपारायच्या गवळणीचा संवाद व्यक्त करतात. जन्मोजन्मांतरी बहु केले सायास, याचे भेटीला की व्रते उपवास. शिवली गंगेची टाके उदास, त्याची सुकृताचे नेने आले घोष. जनी जनार्दन प्रत्यक्षाची होता. अनेक जन्माची
तपश्चर्या तो परमात्मा सुखाधिकाचे हृदयचे ध्यान किंवा होते बहुत दिसार्थ वागवी आजी अकस्मात फळ देऊ आले दृष्टी श्री हरीची देखील पाऊले घेतले जन्म मागे जन्म सार्थक त्याचे झाले वो धन्य हे आनंदाची सापडली वेळ आता एवढा मोठा परमात्माला याची पूजा कशाने करावा कासयाने पूजा करून कारण पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय काय करू बाबा याचे पण त्याला काय लागत नाही महाराज थोर प्रेमाचा भुकेला किंवा देवा कारणे हरिभोवती नित्य नाचतो हरिभक्तांचा मेळा हरिभक्तीचा भुकेला बर का देवा आपल्यातल्या आपल्या ठेवायचं बोबड करायचं नाही ऐका लक्ष देऊन फार सुंदर मला समाधान वाटलं दिवसभर प्रवास केलेला असे वाजवणारे टाळके ऐकणं समाधान वाटतं कीर्तन असतं 2 तास खरं तर 1च तास चालेल ते वाजा केले आणि तेवढ्या करता समाधान नसलं काय ते साध्य नाही काय काही ठिकाणी पखवाजी महाराज असे बोल असतात त्यांची देखाना खापाना टाळकरी त्यांच्या पुढच्या बंगा तो भाग गेला शिन गेला त्यांनी म्हणायचं भाग्या मेला त्या शिन गेला बरी कुंती टाळकरी पखवाजी असते तर विनेकरी एक तार नीट ठेवीत नाही सप्ता होतो एकूण तिकून विनेकरी टाळकरी पखवाजे ऐकणार नसतात शाने माणसाला मोठे कट्टेव लहान लेकरं आमच्या वाटेव ठरले जाते आणि शाण्याला बरंच मला लागतं पुढे बसा कीर्तनात पुढे बसवा त्यांनी तिकडून म्हणजे महाराज चलू द्या बरं इकडून तिकडून आले तर नीट बसत नाही 2 पायाची चूर करतील पट्टीवरून मांडतील 2-3 किलोचं कुकर असं ठेवतील मी म्हणतो एवढे बरे आमच्या भागात कीर्तन होतं असा पुढे एक जण बसला होता रंगात कीर्तन आणि त्यांनी घोंगडी खांदो टाकली मधून निघाला हे म्हणा कीर्तनात उठाय खरं ते म्हणला महाराज भरपूर वेळ झालाय पडा आता म्हणजे आले का लक्षात पण फार छान आणि तुम्हाला शिस्त शिकवणे बाबाची पुण्य कृपा आहे तुम्हाला सांगतो नाही तर तुमच्या या पट्ट्याला या सांभाळायचं काही कळत नव्हतं मला सगळी मला माहिती कोकण पट्टा हा लोकप्रेम पण याच्यातलं काही तारतम्य नव्हतं मधी मोरे माऊली होऊन गेले पोलादपूर परिसरामध्ये तिकडचा पट्टा बघा वारकरी संप्रदायाचा टाळकरी पखवाजे 101 बडकर ऐकणारे महिला एका साईडला पुरुष एका साईडला नाही तर बऱ्याचशा वेळेला असं होतं बरोबर आहे आता लेकरं गरीब व्यवस्था म्हणते
इथं पाखोजे टाळकरी कीर्तनकार यांची जुळवाजुळवी झाली की लेकरा म्हणजे आहे घरीच. मग त्या लेकराला उचलावा नेऊन समजावा तसं नाही मात्र जागेवरच नाही बघ बाबा के सांगायला पण फार छान वातावरण विठ्ठला भगवान परमात्मा याची पूजा कशाने करावी त्याला काय लागत नाही मुख शुद्धी तुळशीद तुका म्हणे मी दुर्योधनाने पक्वान केलेले परमात्मा रद्द करतो आणि विदुराच्या फक्त कन्या दरदरीत पाण्या रांधलेल्या म्हणजे तर शिजवल्या त्याला जिऱ्याची मोहरीची फोडणी नव्हती मी तर म्हणतो मिठे होतं का नव्हतं कोणाष्टो आणि इतक्या जलद स्वभावाच्या कन्या होत्या महाराज जागेवर 120चा स्पीड होता त्या कन्याला वाढले किती म्हणून सारखा कन्या आल्या परमात्मा चतुर्भुज झाले चतुर्भुज 2 हाताने अशा आवरून झाले आणि 2 हाताने तृप्त मी तुझा घराच्या भक्ती कन्या 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 मी तुझा घराच्या परमात्मा काय लागत नाही महाराज आत्री मुनीने गवताचं आसन दिलं बसायला अनुसूया मातेने सीता मातेला हाताला धरलं आणि आपल्या पर्णकुटी झोपडीत नेलं आणि नेल्यानंतर अनुसूया माते सीते मातेला म्हणतात सीते बस या आसनावर सीता माता त्या आसनावर बसल्या नाही आई साहेब आपण ऋषी पत्नी आहात तुमच्या आसनावर बसण्याचा माझा अधिकार नाही याला पालन म्हणतात आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती असली ना त्याच्या मांडीला मांडी लावून बसू नये त्याच्या उंचीच्या आसना इतकं बसू नये महाराज म्हणतात मातृगमनाचं पाप आहे ते पूज्यासनी एका आसनी आसन बैसता गमन मातेचे त्या अनुसूया माता म्हणता बस तू जनक नंदिनी आहेस एका जगतपतीची पत्नी आहेस बस सीता माता म्हणतात जरी असले पण प्रभू झाला तरी संसाराचा दास उचित तो त्यास यांची सेवा याला म्हणता धर्माचे पालन हे झालं माणसाचं देवाचं माकडाचं सांगतो माकड वानर पाला खाणारे वनीचिया पाले खायरा बर का समुद्रावर सेतू बांधला बरेचसे वानर पलीकडे गेले आणि ऐका लक्ष देऊन
समुद्रावर सेतू बांधून वानर लंकेत प्रवेश केला. रणभूमीवर युद्धाला सुरुवात झाली. बरेचसे राक्षस मारले वानराने, कारण फार सामर्थ्य होतं वानराकडे. त्याचं कारण नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, कपी कुळ उधळले मुक्त केले राक्षसा, वानर हाती लंका हे बबिले म्हणे तुका. बरेचसे राक्षस मारले. मग राक्षसाने सल्ला घेतला, आपला कुंभकर्ण उठून आणा म्हणले, म्हणजे वानरचा निपात करून टाकू. आता कुंभकर्ण आणला उठून, पण कुंभकर्ण हा म्हणजे फार मोठा राक्षस. हे तुमचा समुद्र आहे ना, समुद्र, त्या म्हणजे रामायणात वर्णन, समुद्रात उतरलं तर त्याच्या कमरे इतकंच पाणी लागायचे कुंभकर्णाचे. कोणत्या कंपनीचं मॉडेल होतं कोणास अहो, फार मोठा राक्षस. एकदा नावेने दाढी केली कुंभकर्णाची. दाढी झाल्यावर कुंभकर्ण म्हणला नाकातली केस काप. ते नाव गेलं कात्री केस कापाय. कस काय श्वास वर वाढला का, कात्रच निष्ठून गेली वर. आता नाव्याला वाटलं 70-80 रुपये लागतात कात्रीला, पोट भरायची विद्या. सहज हात घातला, दुसऱ्या श्वासात नावी वर. कात्रीचा पत्ता नाही. वरून एक जण आलता दम लागलेला, दोघांचा जिहारी झाला. सत्यात नाही बरं का, नाकात. दोघं म्हणायची मजा वाटते त्याशी. कालचा म्हणलं तू कुणी कर, वरून आलेला म्हणलं तू सांग. म्हणला काय राव, मी याची दाढी केली, ते नाकातली केस कापाय घेऊन कातर निष्ठून आली. मी हात घातला ते मी वर आलोय. वरून आलेला म्हणला कातर सापडली का, म्हणला नाही. म्हणला कात्रीचा नाद सोडून दे, हाताला हात धर आणि गेट कुणीकडे तिकडे चला. म्हणे का, म्हणला 1.5 महिना झाले माझे 17 उंट याच्या नाकात चुकले, त्याचा पत्ता नाही. तुझी कातर कोण चला आपला बाहेर. आसला कुंभकर्ण आणि रणांगणात आला. त्याच्या हातात एक वानर सापडलं, तोंडात टाकणार, पण त्याचा सुगंध आला. त्याचं नाव होतं गंधमादन. त्या वानराचं नाव काय होतं, गंधमाता. त्याचा असा अंगाचा सुगंध चालायचा, सेंट मारल्यासारखा. काय काय माणसाला, प्राण्याला भगवान परमात्मा असा एखादा नैसर्गिक गुण देतो. काहीला वाजवण्याचा अभ्यास नसतो जास्त, पण ते वाजायला असले की माणसं जुळतात. वा काय गोडवाय हातामध्ये. काहीला चालीचं सम वगैरे कळत नाही, पण त्यांच्या चाली ऐकलं की माणसाला समाधान वाटतं. काय रसाळ पण आहे गाण्या, थोडक्यात चुटका. काहीला कुस्ती खेळण्याचा मोठा पैलवान नसतो, पण चित्रपट एका मिनिटात कुस्ती खेळतो. नैसर्गिक गुण. काहीला नैसर्गिक गुण असतो. ती व्यक्ती बैठकीत बोलली मीटिंग मध्ये की विषय संपला, बरोबर आहे, आता कोणी बोलायचं नाही. नैसर्गिक गुण. काहीला नैसर्गिक गुण असतो. मीटिंग जुळत आलेली, तो बोलला की सगळं वाटवळ त्या मीटिंग. नैसर्गिक गुण. काय काय महिला साधं सामान स्वयंपाकाचं एकदम. गेलो जेवायला बसलो महाराज, इतक्या पातळ भाकरी होत्या. संतोष, इतक्या पातळ, इतक्या पातळ. मेथीची भाजी नुसती घाली लोटांगण मंदीचे. आज झालं मिरच्या तशाच त्या भाजी. पहिला घास घेतला महाराज, त्या मिरच्या तोंडात गेल्या. असे आणि पुण्यात ती बाई म्हणजे महाराज चटणी आहे बरं का लागली तर थोकट म्हणून.
तुम्हाला दृष्टांत सांगतो. आमच्या गावडे महाराज होते आणि त्यांनी नियम केला चातुर्मासात बोलायचं नाही, कारण काय नियम करतील असे सांगताच येत नाही. बरं, त्यांचा नियम होता जेवताना बोलायचं नाही आणि खरकट टाकायचं नाही. चातुर्मास संपत आला, एका बाईने आमंत्रण दिलं, महाराज संपला चातुर्मास, 2-3 दिवस राहिले, आज आपल्याकडे जेवायला. म्हणले बरे. गेले महाराज जेवायला. आता त्या बाईने 4-5 भाज्या केल्या, त्याच्यात एक भोपळ्याची भाजी केली. तो भोपळा होता कडू. मग त्या चिरताने खाऊन पावा ना का विसरली देव जाणे, पण भोपळा कडू. मग कडू दुधिया माखीला गुळे जायचा, ती भाजी कडू झाली. घमघमाट सर्व स्वयंपाकाचा बसायला पाठ, ताटाला पाठ, पाठीला पाठ, पोटाला पाठ, फक्त रोखून आहे. मग महाराजांनी सुरुवात केली, ब्रह्मार्पण ब्रह्माग्र ब्रह्माग्र ब्रह्म. आता जेवताना बोलायचं नाही, ताटातलं शिल्लक टाकायचं नाही, खरकट टाकायचं नाही. महाराजांनी भाजीचा घास घेतला, कडू भाजी होती. पण बोलायचं नाही, खरकट टाकायचं नाही. महाराजांनी विचार केला, आता पहिलं भाजी खाऊन घेऊ, नंतर बाकीचा बेत पाहू. मग कस तरी कोंडू धरी भोपळ्याची भाजी बळच संपवली. स्वयंपाक घरातून त्या बाईने पाहिलं, म्हणजे बया महाराजाला ही भाजी फार आवडली. ती पातेलच घेऊन आली, असं पातेल पाहत महाराज ती म्हणजे सर्वच जेवलेत, कुणी नाही जेवायचं, पोट भर जेवा जेऊ का म्हणजे. आता म्हणजे नैसर्गिक गुण विनोदाकडे जाऊ नका, लक्ष देऊ नका. नाही तर काय नाही, नुसतंच हसण्यावारी कीर्तन. कस काय कीर्तन झालं, असं कीर्तन झालं, असं विचारूच नका. कस काय, आता काय सांगू, आतापर्यंत असं कीर्तन झालं नाही. असं हो, तुम्ही कुठे होते, समोर बसलो होतो. बरं, कीर्तनाला अभंग कोणता होता, एवढं काय कळतंय आपल्याला. मरायला आता काही चित्त नाही ना आम्ही, तरी ते लक्ष देऊन ऐका, नुसतं हसण्यावाणी घालू नका. बरं का म्हातारी, तेव्हा त्या गंध मादनाला नैसर्गिक गुण, त्याच्या अंगाचा सुगंध चालायचा. ते वानर कुंभकर्णाच्या हातात सापडलं, तोंडात टाकणार, सुगंध आला. आल्यानंतर ग्रान उद्योत परिमळा, रूप पाहवया वढी डोळा, हस्तवांचिती खेळा, नाना लीळा स्वभावे, पायवांचिती गती, ऐशी इंद्रिय ओढा वढीती. बर का, प्रत्येक इंद्रिय जिव्हा रसाकडे ओढी, दृश्या प्राशना लागी थोडी, शिष्णाशी रती सुखाची बोडी, तेचर फडी रमावया. सुगंध आला, हे नाकाचा विषय. सुगंध आल्याबरोबर ते वानर असं मागे केलं आणि कुंभकर्णाने विचारलं, परिचय सांग. गंधमादन. कोणाचा कोण, रामप्रभूचा शिपाई होत आहे. जगायचे का, कुणाला मरावं वाटते, वाटतं का मरावं, किती वय झालं तरी. एखाद्याला कॅन्सर जरी झाला, डॉक्टर म्हणतात तुम्ही जगता, पण तुमचा पाय मांडीतून काढावा लागेल. तेव्हा तो दोन्ही काढा, पण मरून देऊ नका. आता तुम्ही सांगा, तुमचा इतकं वय झाले तुमचं, असं वाटतं का उरकून घ्यावं. कोणालाच वाटत नाही, मला वाटत नाही. मला न मरणे निर्विवाद जगापती असं म्हणते. आगामर हा बोलणं साहती, शब्द सुद्धा ऐकू वाटत, कुणाला मला वाटते. कुंभकर्णाने सांगितलं, जगायचं असेल तर एक मार्ग, एक उद्गार काढ मुखातून, मी रामाचा नाही, मी रावणाचा आहे, तुला जगाय मिळेल.
त्या गंधमादनाने फटका मारला. आता याच्या फटक्याने त्या पर्वताला काय होणार महाराज, पण निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. त्या कुंभकर्णाने मान दाबायची, बोल जगशील. त्याने म्हणायचं मार मार, म्हणलं की ते मान दाबाय. नाका डोळ्यातून रक्तस्राव सुरू झाला महाराज. मेलं ते वानर मेलं, पण रामाचं काय केलं यांनी, धर्माचे पालन पाला खाणारे वानर, पण त्यांचं इतिहासात नाही ग्रंथात नाव, ग्रंथात. काय केलं यांनी, पालन केलं पालन. विठ्ठला विठ्ठला तिघजण अरण्यात वनवासात असताना एका झाडाखाली दुपारी झोपलेले. सीता मातेच्या अंगावरचे वस्त्र आडवे तिडवे पडले. लक्ष्मणाने असे इकडे पाहून आणि डोळे झाकून ते वस्त्र सीता मातेच्या अंगावर टाकले. काय केलंय, पालन केले. मोत्याचा हार दिलेला हनुमंताने माहित नाही काय, आपल्याला माहिती, फोडून फेकून दिला. माझा राम ने मला याच काय करायची, पालन केलेलं. मर्कटाचे वंशी जन्मला हनुमंत, पण हृदय रघुनाथ साठवीला.